गीता अध्याय 7 श्लोक 4 आणि 5. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत्. भूमिरापो नलो, पो वाढवायचा आहे, भू दीर्घ आहे, वायु अर्धा विसर्ग उच्चार, खम अनुस्वाराचा अर्धा म, मनो बुद्धिरेवच बूवर आघात, अहंकार इतीयम ती दीर्घ म्हणायचा, अनुस्वाराचा म म्हणायचा, मे भिन्ना प्रकृतिरष्टधा रवर आघात घेऊन पोटफोड्या श जोडून म्हणायचा, प्रकृतिरष्टधा. प्रवर आघात येत नाही, क्रू हे जोडाक्षर नाही आहे, रुकार आहे फक्त. जसा उकार असतो पहिली वेलांटी असते तसा रुकार आहे, त्यामुळे रुकार हा काही जोडाक्षर नाही आहे. प्रकृतिरष्टधा, प्रला क जोडायचा नाही, प्रकृती पटकन म्हणायचं. अपरेयमितस्त्वन्याम, मित मधल्या त वर आघात, ती त नंतर स म्हणायचा, मग त्ववर आघात घेऊन न जोडून म्हणायचा आणि या पूर्ण म्हणायचा. अपरेयमितस्त्वन्याम प्रकृत्यं, अनुस्वाराचा इव असा उच्चार येईल, प्रवर आघात घ्यायचा नाही, प्रला क्रू जोडायचा नाही. प्रकृत्यं विद्धि मे पराम, विद्धीमधल्या वीवर आघात, शेवटचा म अर्धा आहे. जीवभूताम, जी दीर्घ आहे, अनुस्वाराचा म, भू पण दीर्घ आहे. जीवभूताम महाबाहो येदन, येचा उच्चार पूर्ण झाला पाहिजे, य अधिक ए मिळून ये होतो. खूप जण नुसता एचा उच्चार करतात, जो चुकीचा आहे. तिथे यचा उच्चार पण ऐकू आला पाहिजे. येदन धार्यते जगत, द वरच्या अनुस्वाराचा अर्धा न म्हणायचा, धार्यते धा पूर्ण म्हणायचा, शेवट जगतचा त अर्धा आहे. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च. 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 अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. 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 अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां. 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 जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत्.
जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत् जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत् जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत् जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत्. दोन्हीही श्लोक म्हणूया. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत्. संधी विग्रह. भूमिः आपः अनलः वायुः खं मनः बुद्धिः एव च अहंकारः इति इयं मे भिन्ना प्रकृतिः अष्टधा अपरा इयं इतः तु अन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो यया इदं धार्यते जगत्. भूमिः म्हणजे पृथ्वी, आपः म्हणजे जल, अनलः म्हणजे अग्नी, वायू म्हणजे वायू, खं म्हणजे आकाश, मनः म्हणजे मन, बुद्धिः म्हणजे बुद्धी, एव म्हणजे च म्हणजे आणि, अहंकारः म्हणजे अहंकार, इति म्हणजे अशा प्रकारची, इयं म्हणजे ही, मे म्हणजे माझी, भिन्ना म्हणजे भिन्न झालेली, विभागली गेलेली, प्रकृती म्हणजे प्रकृती, अष्टधा म्हणजे 8 प्रकारांमध्ये, अपरा म्हणजे कनिष्ठ किंवा जड प्रकृती, इयं म्हणजे ही, इतः म्हणजे हिच्यापेक्षा, अन्यां म्हणजे दुसरी, प्रकृतीम म्हणजे प्रकृती, विद्धि म्हणजे जाणून घे, तू जाणून घे, मे म्हणजे माझी, पराम म्हणजे श्रेष्ठ चैतन्यमय, जीवभूतां जीवरूपाला आलेली, महाबाहो हे महाबाहो, यया म्हणजे जिने किंवा जिच्यामुळे, धार्यते म्हणजे धारण केले जाते, धरून ठेवले जाते, जगत म्हणजे जगत. यामध्ये तूचा अर्थ सांगायचा राहिला. तू म्हणजे परंतु. अन्वय. भूमिः आपः अनलः वायुः खं मनः बुद्धिः च अहंकारः एव इति अष्टधा भिन्ना इयं मे प्रकृतिः. इयं तु अपरा. हे महाबाहो, इतः अन्यां यया इदं जगत् धार्यते मे जीवभूतां परां प्रकृतिं विद्धि. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या प्रकारे 8 भागात विभागली गेलेली ही माझी प्रकृती आहे. ही तर जड प्रकृती किंवा अपरा म्हणजे कनिष्ठ प्रकारची प्रकृती आहे. हे महाबाहू, हिच्यापेक्षा दुसरी जिने हे संपूर्ण जग धारण केले आहे, धरून ठेवले आहे, ती माझी जीवरूप परा किंवा चेतन श्रेष्ठ अशी प्रकृती आहे. ती तू जाणून घे.
शब्दशः अर्थ आणि वाक्य आपण बघितलं. आता ह्या श्लोकाचं विवरण बघूया. या श्लोकामध्ये भगवंतांनी विज्ञान म्हणजे काय ते सांगितलेलं आहे. भगवंतांनी मागच्या श्लोकात सांगितलं की तुला मी ज्ञानासह विज्ञान सविज्ञान सांगतो मी, असं भगवंत म्हटलेले आहेत. आता ह्या 2 श्लोकांमध्ये विज्ञान भगवंतांनी एकत्रितपणे सांगितलेलं आहे. पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार हे एकूण 8 विभाग मिळून जी प्रकृती निर्माण झाली आहे, जी सृष्टी निर्माण झाली आहे, तिला अपरा म्हणजे कनिष्ठ प्रकारची, कमी प्रतीची जड प्रकृती असं म्हटलं जातं. प्रकृती या शब्दाचा अर्थ आहे प्रकर्षाने केलेली कृती. भगवंतानी सूक्ष्मातून हे सगळं जड निर्माण केलेलं आहे. ही कृती, भगवंताची ही जी कृती आहे ती अत्यंत श्रेष्ठ प्रकारची कृती आहे, म्हणून तिला प्रकृती असं म्हणतात. पण ही जी प्रकृती आहे, जड प्रकृती जी आहे ती कनिष्ठ प्रकारची आहे, कमी प्रतीची आहे, नाशिवंत आहे, म्हणून हिला कनिष्ठ प्रकारची किंवा अपरा प्रकृती असं म्हटलं जातं. जड प्रकृतीला धरून ठेवणारी किंवा एकत्र बांधणारी अजून एक भगवंताची प्रकर्षाने केलेली कृती आहे, तिला पराप्रकृती असं म्हटलं जातं. पराप्रकृती म्हणजे चैतन्य किंवा जीव, आत्मा हे सगळे पराप्रकृतीचं उदाहरण आहेत किंवा यांनाच पराप्रकृती असं म्हटलं जातं. ही पराप्रकृती काय करते तर 8 विभागांमध्ये विभागले गेलेले 18 प्रकृतीचे सर्व भाग ती एकत्र धरून ठेवते. अग्नी आणि जल हे 2 विरुद्ध पंचमहाभूतांपैकी आहेत, पण त्या दोघांनाही एकत्र धरून ठेवण्याची क्षमता ह्या जीवरूपी पराप्रकृतीमध्ये आहे. आपल्या पोटामध्ये अग्नी पण आहे आणि जल पण आहे. या दोन्हीला धरून ठेवणारं असं कुणीतरी आहे की ज्याला पराप्रकृती असं म्हटलं जातं, त्यालाच जीव असंही म्हटलं जातं. आणि हा जो जीव आहे, हा जीव ही भगवंताची श्रेष्ठ प्रकारची प्रकृती आहे. हा जीव काय करतो तर 8 विभागात विभागल्या गेलेल्या ह्या 8ही गोष्टींना एकत्र धरून ठेवतो. आपल्याला एखाद्या उदाहरणावरनं हे समजून घेता येईल, पण शेवटी हे उदाहरणच आहे. हा जो जीव आहे तो आत बसून बाहेरच्या सगळ्या गोष्टींना धरून ठेवतोय. आपण एखादी खुंटी असते, त्या खुंटीवर विविध प्रकारच्या 5 पिशव्या एकत्र आपण अडकवू शकतो. मग ती खुंटी जशी धरून ठेवते 8 पिशव्यांना, त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जो जीव आहे तो जीव पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश नंतर मन, बुद्धी, अहंकार ह्या 8ही गोष्टींना एकत्र धरून ठेवतो आपल्या शरीराच्या ठिकाणी. आणि ह्या 8ही विरुद्ध गुणधर्म असणाऱ्या गोष्टींना एकत्र धरून ठेवणं हे जो करतो त्याला जीव असं म्हटलं जातं, चैतन्य असं म्हटलं जातं. त्या चैतन्याच्याद्वारे आपल्या शरीरामध्ये सर्व एकत्र बांधलं गेलेलं आहे. आपल्याला भगवंताने सांगितलं की ज्ञान आणि विज्ञान दोन्हीचं ज्ञान हे परमात्म ज्ञान आहे. मग आता ही जी 18 प्रकृती आहे तिचं जर आपल्याला ज्ञान करून घ्यायचं असलं तर पृथ्वीचे सर्व अभ्यास केले पाहिजे. पृथ्वीमध्ये भूगोल आला, भूगर्भशास्त्र आलं, भौतिकशास्त्र आलं, पाण्याचा अभ्यास करायचा तर रसायनशास्त्र आलं, जलविज्ञान आलं, विद्युत किंवा अग्नीचा अभ्यास करायचा असेल तर विद्युतशास्त्र आलं, वायूचा अभ्यास करायचा असेल तर वायुविज्ञान आलं, आकाश अभ्यास करायचा असेल तर खगोलशास्त्र शिकलं पाहिजे, मनाचा अभ्यास करण्यासाठी मानसशास्त्र शिकलं पाहिजे, बुद्धीचा अभ्यास शिकण्यासाठी
तर्कशास्त्र शिकलं पाहिजे. आणि अहंकाराचं पण एक शास्त्र आहे बरं का. अहंकाराचं शास्त्र आहे राजकारण. राजकारणी लोकांमध्ये अहंकार सगळ्यात जास्त असतो. त्यामुळे राजकारण शिकणं हे अहंकार शिकण्याचं शास्त्र आहे. अशा प्रकारे ह्या 8 गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कितीतरी जन्म अभ्यास करावा लागेल. त्यानंतर अजून सूक्ष्म गोष्टी ज्या आहेत त्या जीवरूपामध्ये अवतरलेल्या आहेत. आणि त्या जीवाचं शास्त्र ठराविक असं शास्त्र नाही आहे, पण मृत्यूनंतर जीवाचं काय होतं हे जे ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे ते जीवाचं शास्त्र, किंवा जीव कुठल्या कुठल्या अंगांनी युक्त आहे, आपलं जे बायोलॉजी आहे ते सुद्धा जीवशास्त्र आहे. पण तो जीवशास्त्र इथे नाही आहे. ती फक्त आपण शरीराचं विज्ञान जाणून घेतो. नुसतं शरीर म्हणजे जीव नव्हे, तर ह्या शरीरातील सर्व गोष्टींना एकत्र धरून ठेवणारी जी शक्ती तो जीव होय. आणि त्या जीवाचं शास्त्र शिकणं, पारलौकिक शास्त्र शिकणं हे अजून अवघड आहे. जेव्हा आपण परा आणि अपरा प्रकृतीला पूर्णपणे जाणू तेव्हा फक्त विज्ञान जाणलं बरं का. अजून ज्ञान जाणून घ्यायचंच आहे आपल्याला. आत्मतत्वाबद्दल, परमात्मतत्वाबद्दल वेगळं जाणून घ्यायचंच आहे. पण कनिष्ठ असलेली ही प्रकृती कशी आहे हे शिकणंसुद्धा कित्येक जन्मांच्या अभ्यासानंतर सुद्धा पूर्ण होईल का नाही शंकाच आहे. भगवंतानी इथे अपरा आणि परा अशा 2 प्रकारच्या प्रकृती सांगितल्या. जे जे नाशिवंत आहे ते अपरा प्रकृतीमध्ये मोडतं. मनबुद्धी अहंकार हे सूक्ष्म जरी असले तरी कधीकधी मन पूर्ण खिन्न होतं, कधीकधी उत्साही असतं. अहंकारसुद्धा कधीकधी अगदी कमी असतो तर कधीकधी अगदी शिगेला पोचलेला असतो. बुद्धी असूनसुद्धा कधीकधी चालेनाशी होते. म्हणून बुद्धी ही सुद्धा कनिष्ठ प्रकारच्याच प्रकृतीमध्ये सामावलेली आहे. ह्या सर्व 8 विभागांना एकत्रित धरून ठेवणारा जीवात्मा जो आहे, जीव जो आहे, जो परमात्म्याचाच अंश आहे पण परमात्म्यापासून दूर गेलेला आहे, स्वतःचं स्वरूप विसरलेला आहे, तो जीवात्मा ही भगवंताची पराप्रकृती आहे, श्रेष्ठ प्रकृती आहे. या दोन्हीचं ज्ञान करून घ्यायचं तेव्हा आपल्याला विज्ञान समजेल. या 2 श्लोकांमध्ये विज्ञान म्हणजे काय हे भगवंतानी अगदी थोडक्यामध्ये उलगडून सांगितलेलं आहे. एकदा दोन्ही श्लोक म्हणूया आणि थांबूया. भूमिरापो नलो वायुः खं मनो बुद्धिरेव च अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे परां जीवभूतां महाबाहो ययेदन्धार्यते जगत्. हरि ओम तत्सत्.